दरम्यान कल्याणमध्ये आंदोलन करणाऱ्या नागरिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। मराठी लोकांची मनं इतकी मोठी आहेत की त्यांनी सर्वांना सामावून घेतलंय आणि आता त्यांना सामावून घेतलं, त्याचा दुरुपयोग करतायत ते आणि आमच्यावर हल्ला करतायत। आता त्याच्याबद्दल खूप राग येतो, मनात इतका द्वेष आता माझ्या भरलाय ह्या 2 दिवसात। तर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याच्या गाडीवरचा लाल दिवा गेला पाहिजे जो त्याने जाणून बुजून लावलाय तिथे, आणि त्याच्या नोकरीवर गदा आली पाहिजे। IAS अधिकारी आहे असं सांगितलं जातंय, पण तो आहे की नाही हे आम्हाला तरी माहीत नाही आहे। पण पोलीस प्रशासन त्याला का मदत करतंय हे आम्हाला कळत नाही। पोलीस वाट बघतायत का या घटनेचं बीड आणि परभणी व्हावं? मला यांनी पोलिसांनी आणि प्रशासनाने याचं उत्तर द्यावं, नाही तर त्याला त्वरित अटक करावी आणि तो ज्या गव्हर्नमेंट अधिकारी म्हणून वावरतो त्याला त्या ठिकाणाहून सस्पेंड करण्यात यावं। पोलिसांकडून हेच पहिलं सहकार्य पाहिजे की जो ॲक्च्युली जे घटना घडल्या त्या घटनेनुसार त्यांनी FIR लॉन्च करावा, योग्य ती कलम त्याच्यावरती हे करून ॲड करून त्याला योग्य ती कारवाई करावी। आणि तो जे काय दहशतीचं वातावरण निर्माण करतोय बिल्डिंगमध्ये किंवा पूर्ण परिसरामध्ये त्याच्यावर कुठंतरी चाप बसावा। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये राहून मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान हा नाही झाला पाहिजे। ठीक आहे, ही इकडची आमची भाषा आहे, आम्ही बोलणार, आम्हाला जे वाटतं ते आम्ही खाणार, आम्ही आमच्या राज्यात राहतोय। ठीक आहे, तुम्ही सरकारी अफसर असाल तरी सुद्धा नियम कायदे हे सामान्य माणसाला पण तेच लागू होतात। तुझी लाल दिव्याची गाडी आहे, तुलाही तेच लागू होणार, तू स्पेशल आहेस असं नाही आहे। तर मला असं वाटतं त्यांच्यावरती कायदेशीररित्या जे गुन्हे दाखल होतात ते दाखल केले पाहिजे, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि त्यांना योग्य ती कारवाई करून त्यांना शिक्षाही मिळालीच पाहिजे। सामान्य माणसांनी जायचं कुठे? गुन्हेगार हा ज्याची जर ओळख असली तर तिथे त्याला सहकार्य मिळतं आणि जो ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याची तिथे दखल घेतली जात नाही। तर अशा ह्या अखिलेश शुक्लाला 307 हा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे आणि त्याला त्वरित सस्पेंड करण्यात यावे अशी आमची सर्व रहिवाशांची इथे अपील आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।